प्रदेश पर्यटन विभागाचे सचिव सरवडे साहेबांनी जी थोडक्यात माहिती दिली, कारण त्यांना त्यांचं सतत येणं जाणं असतं आणि म्हणूनच त्यांनी जो हा 5 दिवसाचा प्रोग्राम आखलेला आहे की बाबासाहेबांची आपली ऐतिहासिक स्थळं आहेत त्यापैकी त्यांनी ह्या स्मारकाची निवड केली, त्याबद्दल मी साहेबांचे धन्यवाद देतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1947 ते 1950 या कालावधीमध्ये ही 41 एकर जागा इथं विश्वविद्यालय त्यांना स्थापन करायचं हे हेतूने घेतलेली होती. बरोबर. कारण हा जो परिसर आहे हा लेण्यांचा आहे. जसं तुम्ही काल औरंगाबादला आपल्या अजिंठा वेरूळ म्हणजे जिथं जिथं बाबा बुद्धांचं ठेवे जायचं ठेवे बौद्ध धर्माचे साक्ष आहे त्या ठिकाणी त्या पद्धतीने बाबाचा परिसर सुद्धा इथं खूप लेण्या आहेत, कारण हा डोंगरदऱ्याचा परिसर आहे. आणि मग बाबासाहेब ज्या ज्यावेळी ह्या भागातून जायचे तर इथली हवा स्वच्छ हवा, मुंबई आणि पुण्याच्या दरम्यानचा हा मध्यवर्ती भाग आणि जसं ज्या पद्धतीने मुंबईला त्यांनी विद्यापीठ निर्माण केलं, सिद्धार्थ कॉलेज आहे, औरंगाबादचं मिलिंद कॉलेज आहे, तसं ह्या परिसरामध्ये एक सुंदर असं महाविद्यालय उभं राहावं. आणि ह्या परिसर कारण बाबासाहेबांची भूक जी होती शिक्षणाची भूक होती आणि शिक्षणच हे आपलं जे आजपर्यंत जो आपला इतिहास आहे जो आज आपण प्रगती साधलेली आहे शिक्षणाने साधलेली आहे आणि त्याला त्यांनी जी जोड दिली ती बौद्ध धर्माची दिली. कारण त्यांनी हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. महाडचा सत्याग्रह झाला, 5 वर्ष काळ मंदिराचा सत्याग्रह झाला, तरी आपल्यासाठी कुठलीही सुधारणा झाली नाही किंवा मंदिर उघडं झालं नाही. आणि मग शेवटी त्यांनी तिथं मुक्तीभूमी जी आपली येवल्याची तिथं घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्मलो जरी असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि तिथून पुढे जी पावलं वळली ती बुद्ध धर्माकडं आणि त्याचा पहिला परिणाम जो झाला आपला आज तुम्ही पुढची जी तुमच्या आजचा संध्याकाळचा दौरा आहे तो देवरुड येथील धम्मभूमी, जिथं बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1954 म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 आपल्याला नागपूरला दीक्षा दिली, परंतु 25 डिसेंबर 1954 त्यांनी पहिली बुद्ध धर्माची जी स्थापना केली ती देवरुड या ठिकाणी. आणि ती स्थापना करताना जगातल्या चर्चा झाल्या त्या ह्या बंगल्यामध्ये झाल्या. म्हणजे 47 हा बाबासाहेबांनी हा बंगल्यासहित ही जागा घेतलेली होती. त्यावेळी ख्रिश्चन मिशनरीज होत्या ते होत्या, इथं इंग्रजांचं राज्य असल्यामुळे तिथं मिशनरी चांगल्या होत्या. मग ही विकत घेतलेला हा बंगल्यासहित घेतला. मग बाबासाहेब जाता येता इथं बसायचे. इथल्या स्थानिक जी मंडळी होती, कारण प्रत्येक भागात जसं तुमच्या भुसावळला काही स्थानं होती, नेते होते, सहकारी होते, त्या पद्धतीने मावळच्या ह्या टीमकडे त्यांनी इथल्या डेव्हलपमेंटची जबाबदारी दिली. परंतु 47 ते 50 आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांवरची जबाबदारी नुसती आपली मुक्तीची लढाई नव्हती तर संविधान निर्मितीची पण जबाबदारी होती. आणि त्या काळात मग त्यांचं काही इथलं थोडंसं जाण्याने आढावा घ्यायचेच ते अगदी 1956 जी दीक्षा दिली, दीक्षा दिल्यानंतरही जाताना ते इथं आलेले. शेवटची विजय बाबासाहेबांची इथं झालेली आहे. त्याच्यानंतर मग बाबासाहेब परत इकडे आले, कारण आपण बघितलं 6 डिसेंबरला त्यांचं निर्वाण झालं. त्यांचं निर्वाण झाल्यानंतर रितसर त्यांचे भैयासाहेब पहिले पुत्र, एकमेव पुत्र आणि दुसऱ्या पत्नी आपल्या माईसाहेब यांची या प्रॉपर्टीवरती वारसदार म्हणून नोंद झालेली होती. ती 1966 पर्यंत होती. आणि इथं जी देखरेख करणारं जे कुटुंब होतं गायकवाड कुटुंब आमच्या मावळातलंच की ज्यांनी बाबासाहेब इथं कधी ज्याच्यावेळी बाबासाहेब यायचे आपण युट्यूबला पाहिला असेल काशीबाई गायकवाड, आता अगदी 14 एप्रिल 2024 त्यांचं निधन झालं. तर त्यांनी इथं बाबासाहेब आले की त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणं, त्यांच्या पतीने हे करणं, अशा पद्धतीने चालू होतं. मग त्या कुटुंब इथं राहायलाही होतं. पण 56 नंतर ह्या दोघांची नावं चढली, सगळं झालं. परंतु बाबासाहेबांच्या मृत्यूबाबत ह्या 2 मायलेकरांमध्ये लढा सुरू झाला आणि तो गेला कोर्टामध्ये. मग त्याच्यात प्रॉपर्टी पण आल्या सगळ्या. आणि हे करत असताना त्यांचा बरेच दिवस लढा चालल्यानंतर शेवटी हायकोर्टाने इथं प्रशासक नेमला गेला आणि त्या प्रशासकाने ही संपूर्ण जागा विकली गेली. आणि याचा मोबदला कोर्टा थ्रू त्या दोघांना मिळाला असता. जर त्यांना मोबदला मिळाला नसता तर वारसदार शांत बसले नसते, बरोबर ना. कारण समितीने प्रयत्न केले, बाळासाहेबांपर्यंत गेले तर ते म्हणजे विकले गेलेले आपला अधिकार. आणि खरं आहे विकले गेले, रितसर रजिस्टर हे कुणी अतिक्रमण नाही केले का, हे विकले गेले प्लॉट. आणि मग ज्या संस्थेने हे घेतलं होतं विकत, ख्रिश्चन मिशनरीज होती त्यांनी विकत घेतलं होतं, त्यांनी पुढे प्लॉटिंग केलं. प्लॉटिंग केल्यानंतर मग 7-7 गुंठे 5 गुंठे आपण बघतो ना त्या काळात जसं प्लॉटिंग झाले. मग हा 7 गुंठ्याचा प्लॉट बंगल्यासहित एक डिमेलो म्हणून ख्रिश्चन माणूस त्यांनी विकत घेतला. परंतु त्या माणसाचा एवढा उपकार आहे की त्यांनी कुठेही डंका लावला नाही. बाबासाहेबांच्या आजही 2 वस्तू आपण पुढे पाहिल्या असतील, एक टेबल आणि एक कपाट. त्यांनी जर त्याच्या डोक्यात काय असतं इथं बिल्डिंग उभी करायची असेल त्यांनी तोडफोड केली असती तर हे कुणालाही कळलं नसतं की इथं बाबासाहेबांचा बंगला होता, घर होतं. परंतु त्या माणसाने ते केलं नाही. आणि मग रंजनाताई ज्या अध्यक्ष आहेत स्मारक समितीच्या, स्थानिक आहेत, स्थानिक नगरपालिका जी आहे तळेगावची, तिथं त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना जशी माहिती मिळाली दत्तोबा लिंबाजी गायकवाड
त्यांनी हे दाखवलं, एक दिवस त्यांना कागदपत्र दाखवली, बंगलाही दाखवला. 97ला त्यांनी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना, कारण ताई त्यावेळी काँग्रेसचं काम करायच्या तालुक्यामध्ये स्थानिक लेवलला, तर त्यांनी विलासराव देशमुखांपर्यंत गेल्या, परंतु याला काही चालना आली नाही. परंतु 2004ला किसन तुळसाट जे आता स्मारक समिती सचिव आहेत, त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेला शिक्षिका होत्या, त्यांची ट्रान्सफर झाली मावळमध्ये आणि ते राहायला आल्यानंतर कालांतराने ते इथं समोर त्यांनी सोसायटीत हे घेतला, फ्लॅट घेतला आणि त्यांनाही ही माहिती मिळाली की इथं बाबासाहेबांचा बंगला आहे. मग त्यांनी आणि ताईंनी एकत्र आले आणि 2004ला स्मारक समितीची स्थापना केली, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती. उद्देश होता हा बंगला मिळवणे. आणि मग 2004 ते 2012 अशा प्रकारचा हा लढा या समितीने, म्हणजे बेसिकली रंजनाताई आणि थोर साहेबांनी अतिशय शांतपणे कुठेही रस्त्यावर न उतरता प्रशासकीय पातळीवरतीच लढा दिला. बाबासाहेब जे म्हणाले ना की आपली जमात हे झाली, शासनकर्ती जमात झाली. शासनकर्ती म्हणजे का नुसतंच आमदार खासदार मंत्री नाही, तर प्रशासकीय सेवेत सुद्धा अधिकारी पदावर गेली आणि त्याचाच चांगला परिणाम कोचे साहेब असतील, वानखेडे साहेब असतील, आर.के. गायकवाड, रत्नागिरी गायकवाड या सगळ्या मंडळींनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या अधिकारातून समितीला सहकार्य केलं आणि हा बंगला 26 एप्रिल 2012ला हा सगळ्यांसाठी मोकळा झाला. आणि तो मोकळा झाला त्यावेळेचा एक फोटो तुम्ही पाहिला असेल, त्याची ती अवस्था होती. आणि नंतर 2012 पासून समितीने हा ताब्यात मिळाला, ती मालकी तळेगाव नगरपालिका ठेवली, जाणून बजून ठेवली. कारण पुढे आपल्यात वाद होतात, गट तर वाढतात, मग त्याचं पुढे ते नको व्हायला पण शासनाकडे ठेवली, पण संवर्धन समितीच करते. मग आपल्या बांधवांकडून वस्तू रूपात एकल हा सगळा, इथं सुद्धा एवढे मोठे खड्डे होते, झाडू होते, 20 एक डंपर आहेत, डंपर मोठे बसलेले एवढं मोठे म्हणजे. तशीच त्या माणसाने तोडफोड नाही केली, पण याची हे दुर्दशा झालेली होती. परंतु समितीने तो आजपर्यंत केला. आता पुढचा टप्पा समितीने काय केली की हा बंगला तर आपण मिळवला, परंतु आपले अनुयायी असंख्य येथे येणार आहेत, त्यांना उद्या गैरसोय नको म्हणून ही जी शेजारची जागा आहे. कारण जसं 2004ला समिती स्थापन झाली, इथं कार्यक्रम व्हायला लागले, धम्म परिषदा घेतल्या जनतेला इथं आणण्यासाठी, तसे तसे जे बिल्डिंग वगैरे राहिल्यात ना, ते मालक जागे झाले आणि त्यांनी त्यांची बांधकामं सुरू केली. मग ते सुरू होत असताना मग याच्यावरती हे जे शेजारचे प्लॉट हे तरी जाऊ नये म्हणून समितीने नगरपालिकेची परत मंत्र्यांशी पण पत्रव्यवहार केला, त्याच्यावर आरक्षण पण बसलं. परंतु ते बिल्डर आहेत ज्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी घेतलेले ते पण हुशार आहेत, ते मंत्रालयात गेले, त्यांनी कोर्टात गेले आणि त्यांनी आरक्षण ते उठवलं. मग आज त्यांनी ते कंपाऊंड करून ठेवले. तर समितीने काय ठरवलं की आपल्या बांधवांसाठी आपण लढत, ही बाबासाहेबांची विकली, ठीक आहे, शासन विकत घेत नसत तर आपण आपल्या बांधवांच्या ताकदीवरती का घेऊ नये. कारण उद्या आपण रमाईची जयंती साजरी करतोय. रमाई त्या काळात बाबासाहेबांना काय म्हटली होती की हा तुमचा परिवार आहे, हा सगळा 9 कोटी परिवार त्यावेळी रमाईचा होता ना आपला आंबेडकरी. तर आज तर नक्कीच डबल झाला, तर परिवाराच्या ताकदीवरती आपण 29 कोटी जागा सहज घेऊ शकतो. मग मागच्या 1 जानेवारी 2024ला रंजनताईंनी आम्ही शौर्य दिनाची ज्यावेळी इथं कार्यक्रम घेतला होता त्यावेळी घोषणा केली की आपण ही जागा आता बाबासाहेब विकली गेली आपल्या बांधवांच्या ताकदीवरतीच घेऊ. 100 रुपये, 50 रुपये, 500 रुपये असं यथाशक्ती जसं शक्य असेल आणि ती घेऊ. आणि जेणेकरून या वास्तूचं रूपांतर हे तर हेरिटेज राहील, याला तर कुठलाही धक्का लावायचा नाही. परंतु येणार आज जसं तुम्हाला इथं मुक्काम करायचा आहे तर तुम्हाला तिथं निवासाची व्यवस्था व्यवस्थित होईल. आज तुम्हाला बाथरूम कमी पडले असणार आहे, पाण्याची म्हणजे ही संकटाचे आहेत. आलेल्या बांधवाला सुद्धा समितीला सहज सुविधा देता आल्या पाहिजेत. म्हणून पुढच्या विकासासाठी समितीचा प्लॅन आहे की 29 गुंठे आपल्याला जागा घ्यायची आणि ती सगळ्या घ्यायची, ती आपल्या ह्या तमाम आंबेडकरी जनतेच्या ताकदीवर घ्यायची. तर आपण सर्वांनी ह्या उपक्रमाला हातभार लावावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. सुरवडे साहेब आणि त्यांची टीम लोक सगळ्यांना विनंती करतो की आपणही जसं या वास्तूचा प्रसार करता येईल आणि पुढच्या ट्रिप मध्ये साधारण पुढच्या जानेवारी पर्यंत 1 जानेवारी पर्यंत ही जागा आपल्या ताब्यात आलेली असेल संकल्प करावा अशी मी आपणास विनंती करतो. आणि थोडक्यात मी जी माहिती दिली ती आपणास थांबवतो. आणि इथं दुसरी एक गोष्ट आहे, ह्या वास्तूमध्ये फक्त शैक्षणिक कार्य चालू आहे, धम्माचं कार्य चालू आहे. इथं सतत दर रविवारी 10 ते 11 साप्ताहिक वंदना होती. वर्षावास कार्यकाळ आपला 3.5 महिन्याचा हा गेल्या 12 वर्ष सतत चालू आहे. त्याच्यानंतर ही जी मुलं अभ्यास करतायत ना, यांना जे ज्या ताकद देता येईल तेवढी समिती दिली. या वर्षी 2024-26 मुलं राज्य शासनाच्या विविध पदावरती रुजू झाली. आणि इथं आपल्या आंबेडकरीच नाही, इतर समाज म्हणजे जे काही कार्य चालू ते बाबासाहेबांना अपेक्षित चालू आहे. आणि पुढचं जे करायचं आपल्याला ते सुद्धा जनतेला समर्पित असंच कार्य करायचं आहे. तर सर्वांनी सहकार्य करावं. पुन्हा एकदा मी स्मारक समितीचं आपलं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो, थांबतो. जय भीम. आभार.
ज्याचं तुम्हाला यथाशक्ती काय करता महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करून उपस्थित जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या पर्यटनासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाचे सचिव आमचे मार्गदर्शक आदरणीय केवळ शिवाडे गुरुजी, तद्वतच आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आर्यन मानखडे गुरुजी, ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही पर्यटन या ठिकाणी यशस्वीतेकडे वाटचाल करत आहे, ते पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आदरणीय वसंतदादा लोखंडे आणि त्या विभागाचे सचिव आमचे मार्गदर्शक लेफ्टनंट कर्नल विभाजी नगवाडे गुरुजी, जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय रमेशजी सावळे गुरुजी, जिल्ह्याच्या महिला विभागाच्या अध्यक्षा आमच्या ताई आदरणीय प्रियंकाताई अहिरे, तसंच सर्व जिल्हा शाखा तालुका शाखांचे पदाधिकारी या पर्यटनामध्ये आहेत, अर्थात उपासक आणि उपासक। या ठिकाणी आपण हे जे पर्यटन काढलं गायकवाड साहेब, मुळात मोठमोठी स्थळं आम्ही घेऊ शकत होतो, पण शिवाडे गुरुजींचा एक मानस होता की ही जी छोटी स्थळं आहे जी आता प्रगतीपथावर आहे, ही सुद्धा सर्वसामान्य गाव खेड्यापाड्यातल्या माणसाला दिसली पाहिजे। कारण आपण एकटे म्हणून तू कोणी तळेगाव दाभाळ्याला आले असते का? आपण मुंबईला गेलो सहज पॅगोड्याला चालल्या जाऊ, आपण मिली कॉलेजला चालल्या जाऊ, भीमा कोरेगावला चालल्या जाऊ, पण तू वनन असेल, तळेगाव दाभाळे असेल, काळे माझ्या लेणी असेल, तर अशी जी स्थळं आहे ही शेवटच्या माणसाला कळली पाहिजे छोटी छोटी स्थळं घेण्यामध्ये। आणि आज इथे आल्यानंतर गायकवाड साहेबांच्या संबोधनातून या वास्तूचा इतिहास कळला की आपल्याला कुठेही संघर्षच करायचा आहे, आपल्या बापाने तर संघर्ष केलाच, त्यानंतर आपल्या वाट्यालाही काही आलं असेल, वारशामध्ये काही आलं असेल, तो संघर्ष झालेला आहे। परंतु मी गायकवाड साहेबांना तद्वत या समितीला आश्वस्त करू इच्छितो की आम्ही कायम तुमच्या पाठीमागे आहे, तुमच्या हाकेला साथ देण्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत। या ठिकाणी आज आमच्या उपासक त्यांच्या यशाशक्तीने काय दान द्यायचं ते दाने जी इथे देतील, जिल्हा शाखेच्या वतीनं सुद्धा आम्ही अध्यक्षांशी बोलून काहीतरी फुल ना फुलाची पाकळी या ठिकाणी समितीला दान देऊ। आणि येणाऱ्या काळात सुद्धा या ठिकाणी जर जागा प्राप्त झाल्यावर कार्यक्रम होत असतील तर मी सांगेन की भारतीय बौद्ध महासभेचं पर्यटन महाराष्ट्राचं जेव्हाही निघेल ते तेव्हाही इथे नक्कीच येईल आणि नक्कीच आपल्या संकल्पनेला आम्ही जे माझं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे, आम्ही ही तुमची संकल्पना खेड्यापाड्यात पसरवू। की तळेगाव दाभाळे या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांचं स्मारक आहे, बाबासाहेबांच्या शेवटच्या जीवनातल्या दिवसातले दिवस बाबासाहेबांनी जिथे व्यतीत केलेले अशी सुद्धा भूमी आहे, ती लोक प्रवर्तित झाली पाहिजे, लोकांच्या पर्यंत गेली पाहिजे। या तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही सुद्धा सहभाग देऊ आणि आर्थिक दृष्ट्या येणाऱ्या काळात सुद्धा आमच्या परीने फुलना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करू। आज तुम्ही आमचे इथे खऱ्या अर्थाने स्वागत केलेलं आहे। गुरुजी गेल्या 2 दिवसापासून नव्हे तर 8 दिवसापासून तुमच्या संपर्कात आहे किंवा आमचा संघ हा उपासकांचा येतो आहे आणि तुम्ही ज्या उल्हासाने आमचं स्वागत केलं, या ठिकाणी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल मी जळगाव जिल्हा शाखेच्या वतीनं आपले आभार मानतो। आपलं सहकार्य असंच आम्हाला राहू द्यावं ही त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम, जय भीम, जय ज्यांना